शालेय विद्यार्थ्यांना तथा नागरिकांना करावा लागतो जीवघेणा प्रवास। शासन प्रशासन कुंभकर्ण झोपेत। तालुक्यातील मौजा सरांडी बुजुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हेटीकडे जाणाऱ्या रोडच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांना तथा नागरिकांना जीव मोठीत घालून पायपीट करीत जीवघेणा प्रवास करावा लागतो। मात्र शासन प्रशासन कुंभकर्ण झोपेत असल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न जनतेला पडलेला आहे। अशा भीषण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी स्थानिक पातळीवर शासन प्रशासन कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन पुढाकार घेण्याची मागणी सरांडी बुजुर्ग येथील ग्रामस्थांनी केली आहे। विशेष म्हणजे दुरावस्था झालेल्या या रोडने भारताचे भविष्य असलेले शाळेचे विद्यार्थी यांना जाणे येणे करावे लागतात। होऊ नये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा कुठलाही अनर्थ झाल्यास शासन प्रशासन त्याची जबाबदारी घेणार का? गोरगरिबांच्या पोरांनाच का त्रास व्हावा? आपले पोर ते आपले, दुसऱ्याचे ते परके हा दुजाभाव कशाला? दिलेल्या कार्यक्षेत्रात नियुक्त झालेले अधिकारी व आपल्या भागात निवडून आलेले प्रतिनिधी यांच्यासाठी तिथली मायबाप जनता सर्वस्व असायला हवी। त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार करून त्यांना आवश्यक असलेली सुखसोयी उपलब्ध करून द्यायला हव्या। हेच त्यांचे परम कर्तव्य। या 70 वर्षाच्या कालावधीत अनेक सरकार आलेत आणि गेलेत, परंतु या परिसरात वास्तव्याला असलेल्या 12-13 परिवारांचे भविष्य योग्य रस्त्याविना अंधारातच खितपत पडलेले असल्याची ही वस्तुस्थिती आहे। आतापर्यंत जे काही लोकप्रतिनिधी निवडून लोकसभेत, विधानसभेत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून गेलेत त्या सर्वांनी मेरा काम बनता भाड में गई जनता या उक्तीप्रमाणे केवळ स्वतःचेच घर भरण्याचे काम केलेत। परिणामी आजही या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना तथा वृद्ध, बाल, महिलांना हक्काच्या वाहतुकीच्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहण्याची नामुष्की हे केवळ शासन प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा जणू कळसच गाठला की काय अशा खमंग चर्चेला उधाण आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे। इतकेच नव्हे तर यावर्षी भंडारा जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यात सलग 2दा भीषण पूर परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळात 13वा महिना अशी गत येथील वाहतुकीच्या रस्त्यांची झाली असताना पुन्हा एकदा गाव परिसरातल्या रस्त्याच्या दुरावस्थेला बगल देऊन हेतुपुरस्सर रस्ता बांधणीकडे कानाडोळा तर केला जात नाही ना, असाही सवाल करताना येथील काही वैचारिक सामाजिक कार्यकर्ते दिसत आहेत। पावसाच्या दिवसात शाळकरी मुलांसोबतच रुग्ण महिला, वृद्ध शेतकरी, शेतमजूर आदी कोमात गेलेल्या रस्त्यातून ये-जा करत असताना छाती पाण्यांमधून तारेवरची कसरत करावी लागते। शिवाय कित्येक जण जीवाच्या आकांताने घाबरून गरजेच्या वस्तू न मिळवताच घरीच बसून मोठ्या आशेने रस्त्याचे अच्छे दिन येण्याचे वाट बघत असल्याचे चित्र परिसरात दिसून आले। हे मात्र विशेष। अशा मरणयातना देणाऱ्या रस्त्याची दुरावस्था शासन मायबाप कधी थांबवणार असाही हृदयद्रावक सवाल येथील शाळकरी मुले शासनाला करीत आहेत। अनेकदा आई बाबा आपल्या मुलांना जीवाच्या आकांताने आपल्या इवल्याशा मुलांना खांद्यावर बसून छातीभर पाण्यातून पलीकडे असलेल्या शाळेत पोहोचवत असतात। मात्र यात शेतकरी शेतमजुरांना आपले अत्यंत महत्त्वाचे काम मजुरी सोडून द्यावं लागत असल्याने उपासमारीचं संकट देखील ओढवून घ्यावे लागते। सदर रस्त्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येथील स्थानिक नेते, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तथा सरपंच आदी नेते कुंभकर्ण झोपेतून जागे होऊन रस्त्याची डागडुजी करतील की कुणा निष्पाप मुलाचा, महिलेचा, वृद्धाचा जलसमाधीत बळी जाण्याची वाट बघतील याकडे समस्त जनतेचे लक्ष लागले आहे। संबंधित समस्येकडे संबंधित लोकप्रतिनिधीने वेळीच लक्ष न दिल्यास जाहीर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा उद्धव ठाकरे गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दिला आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी साजन बोकडे, लाखांदूर तालुका प्रतिनिधी। बंडू ढोरे बोलतो। या रोडनं आमच्या घराकडे म्हणजे आमचं घर त्या ठिकाणी जवळपास 1954 पासून आमचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि तेव्हापासून या रोडनं जाणं येणं आहे। ग्रामपंचायतीची सगळ्या सुविधा आम्हाला आहेत, परंतु रोडचाच एक प्रॉब्लेम असा आहे का तो 70 वर्षापासून अजूनही त्याच परिस्थितीत आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला तर आम्हाला तर त्रास होते, परंतु लहान जे मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्याची जे त्रास आहे तो म्हणजे आज जवळपास त्यांच्या कंबरभर जवळपास
माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे. मुक्काम पोस्ट सरांडी बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. शिवसेना तालुका प्रमुख म्हणून मी तालुक्याचं नेतृत्व करत आहे. मागील 70 ते 75 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सरांडी बुद्रुक ते हेटी ह्या रोडला जवळपास 9 ते 12 कुटुंब हेटीवर वास्तव्य करत आहेत. आणि ह्या कुटुंबातील शाळकरी मुलांना, शेतकरी शेतमजूर जनतेला ह्या रोडनं जाण्या येण्याकरिता फार मोठी तारेवरची कसरत करावं लागत आहे. जिल्हा प्रशासनाला, ग्रामपंचायतला, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना वारंवार कळवूनसुद्धा ह्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटी हा जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा रोड आहे आणि ह्या रोडला जाण्या येण्याची दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. वारंवार कळवूनसुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. जर ह्या वेळेस प्रशासनानं तातडीने ह्या रोडची दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाला माझी आग्रहाची विनंती आहे की आपण तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करावी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.